नाशिक फर्स्ट प्रोजेक्ट हा चांगला उपक्रम. ट्रॅफिक पार्क बंद होऊ देणार नाही. महापौर हिमगौरी आडके यांनी नाशिक फर्स्ट प्रोजेक्ट संदर्भात सकारात्मक भूमिका मांडत हा उपक्रम शहरासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितलं. शहर मोठं होत असताना नागरिकांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम प्रत्यक्ष अनुभवातून समजावेत यासाठी ट्रॅफिक पार्कसारखे उपक्रम सुरू राहिले पाहिजेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. ट्रॅफिक पार्क बंद होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लेफ्ट टर्न फ्री संकल्पना प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. ज्या भागात स्थानिक नागरिक राहतात त्या ठिकाणी कोणते प्रकल्प किंवा बदल होत आहेत याची माहिती लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलं. स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही मुद्द्यांवर आक्षेप घेतले असतील तर त्याचीही प्रशासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर परिसरात जॉगिंग ट्रॅक विकसित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. MOU प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी अनुभवाचा फायदा शहराच्या विकासासाठी व्हायला हवा, मात्र त्यातून कोणीही व्यथित होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. नकारात्मक भूमिका न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेतले जावेत असे आवाहनही त्यांनी केले. नाशिक फर्स्ट आणि आपला ट्रॅफिक पार्कचा जो प्रोजेक्ट आहे चांगला उपक्रम आहे नाशिक शहरासाठी आणि आपल्या स्टुडंट्ससाठी. ट्रॅफिक सेन्स आणि कळणं हे खूप अत्यावश्यक आहे. मी इनफॅक्ट जेव्हा ते पहिल्या भेटीला आले होते तेव्हा म्हटलं होतं की ह्याचं मॉडेल अपग्रेडेशन करावं, की ज्यांचं लायसन्स संपलेलं आहे RTO सोबत. कारण आता आपण बघताय नाशिक शहर मोठं होतं आहे, ट्रॅफिकच्या अनेक समस्या आणि त्यामुळे ट्रॅफिक सेन्स असणं खूप गरजेचं आहे. जसं मी आल्यानंतर आपल्याला सांगितलं की लेफ्ट फ्री झाला पाहिजे, लेफ्ट टर्न हा फ्री झाला पाहिजे. तो बऱ्याचदा आता ट्रॅफिकमुळे आपण बघतो आहे की लेफ्ट टर्न आपल्याला फ्री नसतो. काही नॉर्म्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करायला लागतात आणि मला असं वाटतं की गेले 30-40 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये हे नाशिककर आहेत ते योगदान देत होते आणि नंतर त्यांनी ट्रॅफिक पार्क उभारायचं किंवा त्याला सपोर्ट करायचं, एक चांगली ॲक्टिव्हिटी करायची म्हणून घेतली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेस महासभेत आक्षेप घेतला, माझी महापौर म्हणून एक भूमिका आहे की जर सिनियर लोकप्रतिनिधी आणि इतर लोक त्यावरती आक्षेप घेत असतील तर त्याचा एक कॉग्निझन्स घेतला पाहिजे. कारण दोन्ही ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लोकप्रतिनिधी हे लोकांनी निवडून दिलेले असतात आणि त्यामुळे ते जे काही सभागृहात सांगतात त्याचा एक रिपोर्ट घेणं हे माझं काम आहे. दुसरी गोष्ट, त्याचबरोबर जिथे ते स्थानिक राहता आहेत किंवा जिथे ही ॲक्टिव्हिटी आहे ट्रॅफिक पार्क तिथे नक्की काय चाललं आहे याची देखील चौकशी करणं हा एक त्याच्यातला भाग आहे. आता जी काही माहिती, जे काही प्रतिक्रिया लोकांकडनं मिळालेल्या आहेत त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा काही उहापोह होता, ज्याच्यामध्ये त्यांना शेजारच्या जॉगिंग ट्रॅक विकसित करून हवा आहे. त्याचबरोबर रेग्युलर ज्या मीटिंग्स होतात त्यांच्यामध्ये सहभाग हवा आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तांत्रिक आहेत आणि त्या MOU जेव्हा आपण एक्सटेंड करतो त्यावेळेस डिस्कशन करून सोडवण्यासारखे आहेत. पण नाशिकसाठी काय, मी त्यांना आज सांगितलं खरं की ते सगळे ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा अनुभव कायम नाशिकला फायद्याचाच ठरला आहे. पण जर आपण इथे व्यथित होऊन काम करणार असू तर ते होणार नाही. कुठल्याही ॲलिगेशनला व्यथित होणं हे उत्तर. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.